नमस्कार MPSC वॉरियर्स. दी MPSC डिकोडेडवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आहे तुमचा होस्ट आणि आज आपण एका अशा मिशनवर निघालो आहोत जे येणाऱ्या 21 डिसेंबरच्या कंबाइंड प्रिलिम परीक्षेसाठी अक्षरशः गेम चेंजर ठरणार आहे. आज आपण डिकोड करणार आहोत तो विषय जो अभ्यास करताना डोक्यावरून जातो पण परीक्षेत मात्र मार्क्स घेऊन जातो. हो, भारताची नदी प्रणाली. आज आपण हा विषय असा काही डिकोड करणार आहोत ना की परीक्षेच्या पेपरमध्ये मार्क्सचा महापूर आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग, तयार आहात? लेट्स स्टार्ट. मला माहिती आहे सगळ्यांचीही हीच तर अडचण आहे. हिमालयातील नद्या, मग द्वीपकल्पीय नद्या, त्यांच्या त्या शेकडो उपनद्या, त्यांची उगमस्थानं, लांबी, त्यांवरची धरणं, धबधबे. अरे बापरे, हे सगळं लक्षात ठेवणं म्हणजे डोक्याला पार ताप होऊन जातो. अभ्यास करताना अक्षरशः कन्फ्युजनची नदी वाहू लागते आणि परीक्षेत मार्क्सची खोल दरी तयार होते. पण एक गोष्ट सांगतो, आजच्या या विश्लेषणानंतर ही कन्फ्युजनची नदी पूर्णपणे आटून जाईल आणि मार्क्सची दरी भरून निघेल याची गॅरंटी माझी. तर हा आहे आपला आजचा विजयी रोड मॅप. आपण कन्फ्युजनपासून कॉन्फिडन्सपर्यंतचा प्रवास करणार आहोत. आपण प्रत्येक टप्प्यावर संकल्पना डिकोड करणार आहोत आणि लक्षात ठेवण्यासाठी जबरदस्त ट्रिक्स म्हणजे आपले ठोके वापरणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत टिकून राहा, कारण प्रत्येक स्लाइड, प्रत्येक शब्द तुमच्या 21 डिसेंबरच्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. चला, आपल्या मिशनची सुरुवात करूया सर्वात महत्त्वाच्या पायरीने. बघा, नदी प्रणालीचा अभ्यास करताना विद्यार्थी थेट नद्या आणि त्यांच्या उपनद्या पाठ करायला लागतात. आणि इथेच पहिली आणि मोठी चूक होते. जर तुम्हाला हिमालयीन आणि द्वीपकल्पीय नद्यांमधला मूळ फरक समजला तर अर्धा विषय इथेच सोपा होऊन जातो. हाच तो द ग्रेट डिवाइड आहे जो आपल्याला आधी समजून घ्यायचा आहे. हे बघा, एकदम सोप्या भाषेत सांगतो. हिमालयीन नद्या ह्या तरुण आहेत, युथफुल स्टेजमध्ये. म्हणजे कशा? एकदम उत्साही, जोशात. त्या हिमालयातून उगम पावतात, त्यामुळे त्यांचा वेग प्रचंड असतो. त्या डोंगर फोडून कोरून वाहतात आणि म्हणूनच खोल व्ही आकाराच्या दऱ्या म्हणजेच गॉर्जेस तयार करतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बर्फ वितळल्यामुळे आणि पावसामुळे ह्या नद्या बारमाही म्हणजे पेरेनियल वाहतात. याउलट द्वीपकल्पीय नद्या ह्या प्रौढ आहेत, मॅच्युअर स्टेजमध्ये. म्हणजे पठारावरून शांतपणे वाहतात, त्यांचा वेग कमी असतो आणि त्या रुंद उथळ दऱ्या म्हणजे शॅलो व्हॅलीज तयार करतात. या फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असल्याने हंगामी म्हणजे नॉन पेरेनियल असतात. आणि हो, हिमालयीन नद्या समुद्राला मिळताना प्रचंड गाळ वाहून आणतात आणि मोठे त्रिभुज प्रदेश म्हणजे डेल्टाज बनवतात. तर द्वीपकल्पीय नद्या त्रिभुज प्रदेश आणि खाड्या म्हणजे एस्च्युरीज दोन्ही बनवतात. हा फरक लक्षात ठेवा. हाच संपूर्ण नदी प्रणालीचा पाया आहे बरं का. आता येऊया त्या भागाकडे ज्याची तुम्ही सगळीजणं आतुरतेने वाट पाहत आहात. हिमालयीन नद्यांच्या उपनद्या लक्षात ठेवणं हे MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं आव्हान आहे, मान्य आहे. पण आता नाही. आपण अशा सुपर ट्रिक्स पाहणार आहोत की सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा यांच्या उपनद्या तुम्ही झोपेतून उठूनही सांगाल. सो गेट रेडी टू डिकोड. सुरुवात करूया सिंधू नदी प्रणालीपासून. भारतीय इतिहासाला आणि संस्कृतीला जिने आकार दिला ती एक अत्यंत महत्त्वाची नदी. तिचा उगम आणि विस्तार आधी समजून घेऊया, कारण आयोग यावर थेट प्रश्न विचारतो. हे आहेत सिंधू नदीबद्दलचे कळीचे मुद्दे. उगम कुठे? तिबेटमधील मानस सरोवरजवळ. एकूण लांबी किती? 2880 किलोमीटर. तिच्या प्रमुख उपनद्या आहेत झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज. पण थांबा, आयोगाने अलीकडे श्योक, झास्कर आणि गिळगिट यांसारख्या लहान उपनद्यांवरही प्रश्न विचारले आहेत, त्यामुळे त्याही लक्षात ठेवायच्या. पण खरा प्रश्न हा आहे की या 5 प्रमुख उपनद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवायचा. आणि ही आहे आपली सुपर ट्रिक. वाक्य लक्षात ठेवा. इन्स्पेक्टर जॉन चले रवी भाई के साथ. किती सोपं आहे. इन्स्पेक्टर म्हणजे इंडस, जॉन म्हणजे झेलम, चले म्हणजे चिनाब, रवी म्हणजे रवी, भाई म्हणजे बियास आणि साथ म्हणजे सतलुज. झालं. या एका वाक्यात सिंधूच्या सगळ्या प्रमुख उपनद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रमाने तुमच्या लक्षात राहतील. मिशन डिकोडेड. आता एक अत्यंत महत्त्वाचा एक्झाम हॉट फॅक्ट. 1960 हे वर्ष इतिहासात सिंधू पाणी करारासाठी ओळखले जाते. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये हा करार झाला होता. आता यातली ट्रिक काय? लक्षात ठेवा. पूर्वेकडील 3 नद्या रावी, बियास आणि सतलज म्हणजेच RBS, रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड नाही, यांच्या पाण्यावर भारताचा पूर्ण अधिकार आहे.
तर पश्चिमेकडील 3 नद्या सिंधू, चिनाब आणि झेलम म्हणजेच ICJ इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस यांच्या पाण्यावर पाकिस्तानचा अधिकार आहे. सो RBS फॉर इंडिया, ICJ फॉर पाकिस्तान. एकदम सो. आता आपण भारताची जीवनरेखा गंगा नदी प्रणालीकडे वळूया. ही केवळ एक नदी नाही, तर आपल्या देशाची सांस्कृतिक ओळख आहे. पण परीक्षेच्या दृष्टीने तिच्या डाव्या आणि उजव्या काठावरच्या उपनद्या लक्षात ठेवणे हे खूपच किचकट काम आहे. चला, ते आज सोपं करून टाकूया. चला, या उपनद्यांसाठी एक जबरदस्त ट्रिक पाहूया. उजव्या काठावरील उपनद्यांसाठी फक्त एकच शब्द लक्षात ठेवा. तो म्हणजे या, सो, दा. यमुना, सोन, दामोदर. झालं. आता डाव्या काठासाठी एक मजेदार गोष्ट लक्षात ठेवा. रामने गोमतीमध्ये घागरा घालून गंडक डान्स केला. कोसो दुरून लोक बघायला आले कारण तो महान माणूस आहे. यातून क्रमाने मिळतात रामगंगा, गोमती, घाघरा, गंडक, कोसी आणि महानंदा. आणि यातला एक महत्वाचा फॅक्ट, सोन नदी अमरकंटक पठारावर उगम पावते आणि कोसी नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात कारण ती प्रचंड पूर आणते. आता जरा विचार करा. गंगेच्या एवढ्या उपनद्या, त्यांचे उगम, त्यांचे प्रवाह, असे हजारो फॅक्ट्स आहेत जे MPSC विचारते. हे सगळं लक्षात ठेवायचं म्हणजे अशक्य वाटतं, बरोबर? पण नाही, ही तर फक्त एक झलक आहे. असे हजारो कन्फ्युजिंग फॅक्ट्स सोपे करून आम्ही तुमच्यासाठी द MPSC डिकोडेड ॲपवर स्वयं PYQ फॅक्ट्स मंथली सबस्क्रिप्शनमध्ये आणले आहेत. यात तुम्हाला PYQजवर आधारित असे हजारो फॅक्ट्स इतक्या सोप्या भाषेत मिळतील की तुमचं रिव्हिजन होईल एकदम फास्ट अँड फ्युरियस. हिमालयीन नद्यांमधली तिसरी आणि सर्वात रौद्र प्रणाली म्हणजे ब्रह्मपुत्रा. तिबेटमध्ये सांगपो म्हणजेच पवित्र करणारी या नावाने उगम पावणारी ही नदी अरुणाचल प्रदेशात दिहांग आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते. तिचं पात्र खूप मोठं आहे आणि तिच्या उपनद्यांची संख्याही प्रचंड आहे. आणि इथेच 99% विद्यार्थ्यांचा गोंधळ होतो. ब्रह्मपुत्रेच्या उजव्या आणि डाव्या काठावरील उपनद्यांमध्ये हमखास कन्फ्युजन होतं. पण आपल्याकडे त्यावरही एक अल्टिमेट उपाय आहे. तयार आहात अल्टिमेट ट्रिकसाठी? आता नीट लक्ष द्या. उजव्या काठासाठी वाक्य आहे, सिली किड्स मेक सुपर टेस्टी जॅम अँड टी. S फॉर सुबनसिरी, K फॉर कामिंग, M फॉर मानस, S फॉर संकोश, T फॉर तिस्ता, J फॉर जलधाका आणि T फॉर तोरसा. झालं. आता डाव्या काठासाठीची ट्रिक थोडी लांब आहे, पण 2-3 वेळा वाचल्यावर नक्की लक्षात राहील. डेअरिंग लायन्स डान्स बोल्डली, किकिंग लिटल न्यू पिझाज. D फॉर दिबांग, L फॉर लोहित, D फॉर धनसिरी, B फॉर बुधिदिहांग, K फॉर कोलांग, L फॉर लासा आणि N फॉर नयांग. बस, या 2 वाक्यांनंतर ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. हिमालयन नद्या डिकोड केल्यानंतर चला आता द्वीपकल्पीय नद्यांकडे वळूया. इथला सर्वात मोठा गोंधळ म्हणजे पूर्ववाहिनी आणि पश्चिमवाहिनी नद्या ओळखणे. बंगालच्या उपसागराला कोणत्या मिळतात आणि अरबी समुद्राला कोणत्या? चला, आज आपण हा गोंधळ कायमचा संपवून टाकूया. इथे बघा, बहुतेक मोठ्या नद्या जसे की गोदावरी, कृष्णा, महानदी, कावेरी या सगळ्या पूर्वेकडे वाहतात आणि बंगालच्या उपसागराला मिळताना मोठा त्रिभुज प्रदेश म्हणजे डेल्टा तयार करतात. पण एक प्रश्न MPSCने अनेकदा विचारला आहे, नर्मदा आणि तापी या 2 मोठ्या नद्या पश्चिमेकडे का वाहतात? याचं कारण आहे की त्या रिफ्ट व्हॅली म्हणजेच खचदरीतून वाहतात. हा भूभाग खचल्यामुळे त्यांना नैसर्गिकरित्या पश्चिमेकडे उतार मिळाला आणि त्या वेगाने वाहत असल्यामुळे गाळाचे संचयन न करता थेट समुद्रात मिळतात आणि त्रिभुज प्रदेशाऐवजी खाडी म्हणजे एश्वरी तयार करतात. हाच तो महत्वाचा फरक आहे. पश्चिम वाहिनी नद्या लक्षात ठेवण्यासाठी एक सोपा आणि प्रभावी शब्द तो म्हणजे समानता. यात S म्हणजे साबरमती, M म्हणजे माही, N म्हणजे नर्मदा, TA म्हणजे तावा आणि TA म्हणजे तापी. समानता या एका शब्दात प्रमुख पश्चिम वाहिनी नद्या तुमच्या पक्क्या लक्षात राहतील. तावा ही नर्मदेची उपनदी आहे, पण तीही पश्चिमेकडे वाहते, हे लक्षात ठेवा. चला, आता पश्चिम वाहिनी नद्यांचे काही हॉट फॅक्ट्स पाहूया. नर्मदा उगम मध्य प्रदेशातील अमरकंटक, लांबी 1312 किलोमीटर आणि तिच्यावर आहे प्रसिद्ध धुआधार धबधबा. तापी उगम मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात, सातपुडा रांगेत, लांबी 724 किलोमीटर आणि त्यावर गुजरातमध्ये उकई व काकरापारा प्रकल्प आहेत.
कर्नाटकातील शरावती नदीवर भारतातील सर्वात उंच धबधबा जोग फॉल्स आहे. आणि लुणी नदी ही तर एकमेव अशी नदी आहे जी अरवलीत उगम पावते आणि कच्छच्या रणात लुप्त होते. ती समुद्राला मिळतच नाही. आता पाहूया दक्षिणेकडचे जायंट्स. गोदावरी, जी दक्षिण गंगा किंवा वृद्ध गंगा म्हणून ओळखली जाते, ही द्वीपकल्पातील सर्वात लांब नदी आहे. तिचा उगम आपल्या नाशिकजवळ त्र्यंबकेश्वरला होतो. कृष्णा ही दुसरी सर्वात लांब नदी आहे, उगम महाबळेश्वर. महानदीवर ओडिशामध्ये प्रसिद्ध हिराकूड धरण आहे. आणि आता येतो सर्वात मोठा कन्फ्युजन पॉइंट, कावेरी. ऐका, गोदावरीला तिच्या लांबी आणि खोऱ्यामुळे दक्षिण गंगा म्हणतात, तर कावेरीला तिच्या पवित्रतेमुळे दक्षिण भारताची गंगा म्हणजे गँजेस ऑफ द साऊथ म्हणतात. हा फरक लक्षात ठेवा, आयोग इथेच तुम्हाला हमखास अडकवतो. पाहिलंत, दक्षिण गंगा आणि दक्षिण भारताची गंगा यासारख्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपले मार्क्स जातात. MPSC अशाच कन्फ्युजिंग फॅक्ट्सवर प्रश्न विचारते. आणि म्हणून द MPSC डिकोडेड ॲपवरील आमचं स्वयं PYQ फॅक्ट्स मंथली सबस्क्रिप्शन तुमच्यासाठी अत्यावश्यक आहे. आम्ही अशा हजारो कन्फ्युजिंग PYQ बेस्ड फॅक्ट्सचे अचूक विश्लेषण केले आहे, जेणेकरून तुमचा एकही मार्क जाणार नाही. परीक्षा अधिक कॉन्फिडंट व्हायचं असेल तर आजच ॲप डाउनलोड करा. चला, द्वीपकल्पातील 2 मोठ्या नद्यांच्या उपनद्यांसाठी ट्रिक्स पाहूया. गोदावरीसाठी लक्षात ठेवा, इंद्रावतीने मांजरा आणि बिंदुसराला शरबत पाजून प्राण वाचवले. यातून मिळतात इंद्रावती, मांजरा, बिंदुसरा, शर्बरी, पैनगंगा आणि प्राणहिता. आता कृष्णेसाठी, भीमा तू घर पर वेद को ढूंढना वरना दीदी मसाल देगी. यातून मिळतात भीमा, तुंगभद्रा, घटप्रभा, वेदवती, कोयना, दूधगंगा, वारणा, दिंडी आणि मुसी. या ट्रिक्स 2-3 वेळा वाचल्या की उपनद्या कायमच्या लक्षात राहतील. तर मित्रांनो, आता वेळ आहे रॅपिड फायर राऊंडची. आपण परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पण विखुरलेले मुद्दे एकाच ठिकाणी वेगाने रिव्हिजन करणार आहोत. हा आपला स्कोअर बूस्टर राऊंड आहे, त्यामुळे पूर्ण लक्ष द्या. धबधबे, धरणे, नदी खोरे, पाणी तंटे, लेट्स गो. जोड्या लावासाठी हा आयोगाचा फेवरेट टॉपिक आहे. पटकन बघूया. जोग शरावती, शिवसमुद्रम कावेरी, धुआधार नर्मदा, गोकाक घटप्रभा आणि चुलिया चंबळ. एक एक्स्ट्रा फॅक्ट लक्षात ठेवा, उंचीनुसार चढता क्रम आहे. धुआधार लेस दॅन गोकाक, लेस दॅन यणना, लेस दॅन जोग. आणखी एक रॅपिड फायर, भाकरा नांगल धरण, सतलज नदी, भारतातील सर्वात उंच धरण. टिहेरी, भागीरथी नदी, दुल्हस्थी प्रकल्प, चिनाब नदी, राणा प्रताप सागर, चंबळ नदी, जमशेदपूरमधील टिस्को कारखाना सुवर्णरेखा नदीच्या काठावर, आणि शिवसमुद्रम कावेरी नदीवर, जे भारतातील पहिले जलविद्युत केंद्र होते. हे सगळे फॅक्ट्स तोंडपाठ पाहिजेत. आयोगाचा आणखी एक आवडता प्रश्न, नदी खोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार क्रम लावा. या दिलेल्या पर्यायांमध्ये क्रम आहे ब्रह्मपुत्रा, कृष्णा, तापी, कावेरी. पण एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, द्वीपकल्पीय भारतात सर्वात मोठे नदी खोरे गोदावरी नदीचे आहे, जे भारताच्या एकूण क्षेत्राच्या जवळपास 10% आहे. हे बघा, असे क्रम, असे फॅक्ट्स सतत नजरेखालून घालावे लागतात. यासाठी डेली प्रॅक्टिस खूपच महत्त्वाची आहे. म्हणूनच आमचं टेलिग्राम चॅनेल @MPSC डिकोडेड नक्की जॉईन करा. तिथे तुम्हाला डेली क्विझेस, अपडेट्स आणि परीक्षेसाठी महत्त्वाचा कंटेंट नियमितपणे मिळत राहील, ज्यामुळे तुमची रिव्हिजनची चिंता कायमची मिटेल. करंट अफेअर्सला जोडलेला एक महत्त्वाचा स्टॅटिक टॉपिक म्हणजे आंतरराज्य पाणी विवाद. लक्षात ठेवा, यासाठीचा कायदा 1956 साली लागू झाला. वंशधारा नदीचा वाद आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये आहे. आणि एक कॉमन फॅक्टर ट्रिक लक्षात ठेवा, महादाई, गोदावरी आणि कृष्णा या तिन्ही नद्यांच्या पाणी वाटप तंट्यामध्ये कर्नाटक राज्याचा सहभाग आहे. आयोगाने या कॉमन फॅक्टरवर प्रश्न विचारलेला आहे. चला, एक शेवटची सुपर फास्ट उजळणी करूया. माझ्यासोबत म्हणा, नर्मदा, अमरकंटक, तापी, सातपुडा, गोदावरी, त्र्यंबकेश्वर, कृष्णा, महाबळेश्वर, कावेरी, ब्रह्मगिरी. ट्रिक्स आठवा, सिंधूसाठी इन्स्पेक्टर जॉन, गंगेसाठी उजव्या काठाला यासोदा आणि डाव्या काठाला रामने, ब्रह्मपुत्रेसाठी सिली किड्स आणि डेअरिंग लायन्स, आणि पश्चिम वाहिनीसाठी समंतता. परफेक्ट.
तर वॉरियर्स, आज आपण नदी प्रणालीचा प्रत्येक अवघड वाटणारा भाग डिकोड केला आहे. आता मला सांगा, आता हा विषय डोक्यावरून नाही तर आत्मविश्वासाने तुमच्या मार्क्समधूनच वाहणार, बरोबर? आजचा हा प्रवास कन्फ्युजनच्या उगमापासून कॉन्फिडन्सच्या संगमापर्यंत होता. तर हे होतं आपलं आजचं मिशन डिकोड. आशा आहे की तुम्हाला हे विश्लेषण खूप आवडलं असेल आणि नदी प्रणाली हा विषय तुमच्यासाठी एकदम सोपा झाला असेल. असेच अवघड विषय सोपे करण्यासाठी द MPSC डिकोडेड सोबत जोडलेले रहा. तुमच्या 21 डिसेंबरच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द व्हेरी बेस्ट. द MPSC डिकोडेड.